जिंदाबाद 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 लोक अधिकार परिषद जिंदाबाद 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 मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मैत्रेचा पैसा मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे पैसा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा पैसा आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा राज्य सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ राज्य सरकार होश में आओ होश में आओ होश में आओ होश में आके बात करो बात करो बात तो तुमको करनी होगी करनी होगी ज्या डायरेक्टर आहेत वर्षा सतपाळकर यांच्यावर महाराष्ट्राच्या 31 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। महाराष्ट्राचे जे पोलीस आहे, महाराष्ट्राचे जे गृह खाता आहे, त्या खात्याने त्या खात्याला एक आरोपी हा सापडत नाही आहे। तर आमची मागणी ही पण होती त्याच्यामध्ये की शासनाने ताबडतोब मैत्री कंपनीच्या ज्या डायरेक्टर आहेत वर्षा सतपाळकर यांना त्वरित अटक करायला पाहिजे। महत्त्वाचं असं आहे की शासनाला MPID कोर्टामध्ये जाण्याची गरज नव्हती। शासनाने म्हणजे अगोदर तर मैत्री कंपनीने फसवणूक केली, पण त्यानंतर शासन फसवणूक करीत आहे असं मला म्हणायचं आहे। म्हणजे ज्या लोकांची अगोदर त्या कंपनीने मैत्री कंपनीने फसवणूक केली, त्यानंतर ज्यांची फसवणूक झाली त्यांची पुन्हा फसवणूक म्हणजे सरकारनं केली असं माझं म्हणणं आहे, असा माझा आरोप आहे। कारण की शासनाकडे मैत्री कंपनीची प्रॉपर्टी आहे, 11,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी हे शासनाकडे आहे आणि 2,500 कोटी हे रुपये वाटायचे आहेत। तर शासनाने कोर्टामध्ये जायची गरज नव्हती। प्रॉपर्टी शासनाकडे असल्यामुळे त्यांनी त्यांचे पैसे द्यायला पाहिजे होतं, परंतु शासनाने असं केलं नाही आणि पुन्हा म्हणजे कधी ना कधी हे लोक विसरतील। अधिकार परिषदेच्या लोक अधिकार परिषदेकडे मैत्री गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींनी हे जे केस दिली, तर आता जवळपास 3.5-4 वर्ष होत आहेत। 3-4 वर्षामध्ये आम्ही एकदा हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मोठा मोर्चा काढला होता आणि आमच्या गुंतवणूकदार आणि प्रतिनिधींच्या समस्याकडे शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं। या अगोदर आम्ही जवळपास 8 ते 10 वेळा आम्ही नागपूरमध्ये शासनाच्या विरोधामध्ये धरणे आंदोलन केले। एकदा आमरण उपोषण आणि साखळी उपोषण हे 36 दिवस झालेलं आहे संविधान चौकामध्ये। आम्हाला म्हणायचं हे आहे की तुम्ही लाडक्या बहिणीचे एवढे लाड करता आणि त्यांना पैसे देता, तर त्या लाडक्या बहिणी आहेत आणि मैत्री समूहामध्ये 2 कोटी महिलांची फसवणूक झाली, तर ह्या काही तुमच्या बहिणी नाहीत का? म्हणजे ह्या काही शासनाच्या बहिणी नाहीत का? देवाभाऊच्या ह्या बहिणी नाहीत का? त्यांनी हेच म्हणजे क्लिअर करावं का मैत्रीमध्ये काम करणाऱ्या ज्या महिला होत्या त्या माझ्या बहिणी नाहीत। अंगणवाडीमध्ये किंवा ज्या महिला ज्यांच्या शासन सेवेबरोबर काहीही संबंध नाही अशा महिलांना तुम्ही लाडक्या बहिणी आहे म्हणून वेगवेगळ्या खात्यातून पैसे त्यांना पुरवण्याचं काम करता, पण ॲक्च्युली ज्यांचे पैसे शासनाकडे आहेत, ज्यांच्या पैशाची फसवणूक झाली त्यांचे पैसे त्यांनाच परत न देणे म्हणजे हा किती मोठा शासनाकडून अन्याय होतो आहे, अत्याचार होतो आहे। तर आमचं म्हणणं आज आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्याला आम्ही भेटणार आहोत आणि आमचं म्हणणं आहे की बा मैत्री कंपनीमध्ये 2,16,00,000 लोकांची फसवणूक झाली, त्यामध्ये 2 कोटीच्या जवळपास महिला आहेत। ते जे कायदे सांगतात, आर्थिक गुन्हे शाखा जे आहे, आर्थिक गुन्ह्याची ज्या कायद्याअंतर्गत केस चालवले जातात ते MPID हा कोर्ट आहे। या MPID कोर्टाच्या माध्यमानं माझा आणि लोक अधिकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं असं आमचं ठाम मत आहे की या कायद्यानुसार आमच्या लोकांची जे फसवणूक झाली, ज्या लोकांची फसवणूक अगर कोणती कंपनी करत असेल तर त्यांना या कायद्यानुसार कधीही पैसे मिळू शकत नाही। कारण की या कायद्यामध्ये निलामीची तरतूद नाही आहे। या कायद्यामध्ये निलामीची तरतूद नाही आहे। सरळ
जे क्रिमिनल केसेस आहेत, क्रिमिनल कोर्ट आहेत, या माध्यमातूनच हे जे केसेस चालवण्यात यावं. सरळ सरळ ज्यांनी फसवणूक केली त्यांना आतमध्ये टाकावं आणि त्यांच्याकडून पैसे परत मिळवून. माझं नाव माया उके आहे. मी मैत्रे कंपनीमध्ये 2011 पासून जुळलेली होती आणि 11, 12, 13, 14, 15पर्यंत मैत्रे कंपनी व्यवस्थित चालली आणि त्याच्यामध्ये आम्ही लाखो रुपयाचं भरणा केलं आणि जसे आमचे परतावा परत मिळणार होते तशीच ही कंपनी बंद झाली. तर माझ्या ह्या गव्हर्नमेंटला माझं विचारणं आहे की तुम्ही राज्यात आल्या, महाराष्ट्रामध्ये निवडून मुख्यमंत्री बनल्या, तशीच तुम्ही मैत्री कंपनी बंद का केली? तुम्ही वर्षा सतप्रकर मॅडमला तुम्ही आता काय मॅडम म्हणा त्या नालायक बाईला, तिने एवढ्या 2,16,00,000 लोकांची फसवणूक केली आणि 15मध्येच तिला अवॉर्ड मिळालं, उद्योजक पुरस्कार तिला मिळालं आणि त्याच्या 8 दिवसानं कंपनी बंद झाली. म्हणजे ह्या देवाभाऊच्या आणि त्या वर्षा सतपाळकरींचा काही रिलेटिव्ह होतं असं आम्हाला वाटते. आता तेव्हा तर नाही वाटलं, पण आता एवढे वर्ष झाले म्हणजे ती आमचे पैसे देऊन कुठे घेऊन कुठे पळाली, काय पळाली हे तर आम्हाला माहीत नाही. कारण की पोलीस प्रशासन एवढी सुसज्ज आहे की किती लोकांना पकडून घेते, पण ती एक बाई पकडली नाही. म्हणून ह्या सरकारचा निषेध आहे. आणि आम्हाला प्रलोभन दिलं होतं की तुम्हाला 14 वर्षानंतर पेन्शन मिळणार आहे. आम्ही लोक चला बाबा, कोणाच्याच आता सरकार ड्युट्या नाही आहेत म्हणून बिचारे सगळेजण तिथं काम करावले लागले आणि याने 2015पर्यंत चांगला परतावा दिलं आणि जसे गव्हर्नमेंट मुख्यमंत्री बनले आणि पूर्ण मैत्री कंपनीची वाट लावली. म्हणून पैसा आम्ही भीक मागत नाही आहोत. आमचा जेवढा पैसा भरलाय त्या पैशाची जे ह्या लोकांनी प्रॉपर्टी घेतली 11,500 कोटीची आहे. कधीचा हा व्हॅल्युएशन आहे 16 मधला जे गव्हर्नमेंटनं काढलं. आता 25 चालू आहे. किती वर्ष झाले? 9 वर्ष झाले. 10वा वर्ष चालू आहे. 10 वर्षांत त्या प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन कमी झाले असेल की जास्त झाली असेल? मग तुम्ही आमचा तेवढा पैसा नको तर आमचा पैसा जेवढा आहे आम्हाला तेवढा तर द्या. आम्ही ह्या मूर्खांना म्हणत नाही का तुम्ही आपल्याकडचे द्या म्हणून. आम्ही आमचाच पैसा मागत आहोत. आता 580 प्रॉपर्ट्यांनी सील केलं मैत्रेच्या आणि त्यातून 16 प्रॉपर्ट्या ह्या निलाम केल्या आणि जो पैसा यांचा गोळा झालेला आहे तो पैसा वाटप तर करा. आमच्या लोकांचं चालू तर करा, पैसे दे ना. तुम्ही काय नाटकं सांगताय काय? का तुम्ही ह्या लाडक्या बहिणी म्हणता ज्या 2 कोटी महिला इथं मैत्रीमध्ये होत्या की ह्या पाकिस्तानमधून आल्या का कोणत्या याच्यातून दुसऱ्या विदेशातून आल्यात? ह्या काय तुला वोट देणारे नव्हते काय ह्या मुख्यमंत्र्याला? म्हणून ह्या मुख्यमंत्र्याचं असं वाटतंय की हा नागपूरचं होय की हा कोणत्या विदेशातून आलं. ब्राह्मणी याच्या खुण्यामध्येच ब्राह्मणीकरण आहे. म्हणून हा लोक म्हणजे जोही भारतामधले जे अनुसूचित जाती जमाती जे काही लोक आहेत OBC ST ह्या सगळ्यांचं यांचा हा पिढवून हा पैसा खात आहे. म्हणून आम्हाला यांचा निषेध आहे ह्या मुख्यमंत्र्याचा. कारण की हा जेव्हापासून आला तेव्हाच आमचे पैसे बुडले. आता ह्या मूर्खांना आमचे पैसे देऊन द्यावे हेच आमच्या ह्या नालायकाला बोलणं आहे. मायाताई, आज